तू खूप स्लो चालवतो रे. मी जर चालत असतो ना तर एवांना पोचलो पण असतो. हे बघून काय वाटतं तुला? आणि काय वाटतं तुला? रिस्पॉन्सिबिलिटी तर खूप आहे. लॉयल्टी ते तर आहेच. ते तर आहेच. तू बोल काय करायचं कसं. तू बोललास तर मला आयडिया येईल ना काहीतरी. मला मी काय म्हणतो, तू सांग पेटीतून काढ काहीतरी. पेटी सध्या आपल्याला नाही पाहिजे. ते काढ ना सागर. तोंडावरचे केस खाज येते. त्या खाली इथे आतमध्ये गेले. खाजव नको. खाजवते. आज गाण्यांची वाईब वेगळीच आहे सलूनमध्ये. डायरेक्ट 90. त्या डोळा उघडत नाहीये. मला केले कोणी तुम्ही? अरे नाव कळत आहे. आणि अशा प्रकारे 1 महिन्याआधी घेतलेला सागर सरांकडे अपॉइंटमेंट, त्याने आज आपले केस कापलेले आहेत. तर आपण ते केस का कापले आहेत बरे, त्याचं संगीत होतं ज्यामध्ये आम्ही डान्स केलेलं, तुम्ही पाहिलंच असेल. त्याची आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे. तर आपण दोन्ही गोष्ट आपण या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत. तर बघूया काय धमाल मस्करी काय गोष्टी होत आहेत ते. आता फ्रेंड्स येणार आहेत मला पिक करायला. मी पटकन जातो घरी, चेंज करतो आणि आपण भेटूया. तर सीन असं झालं की मी येल्लो कलरचा कुर्ता घातलेला मस्त आयन वायन करून, पण नंतर सीन असं झालं की अरे कुर्ता नाही मिळाला रे. इथेल परत लालबागला घेचल कुर्ता. सीन काय आला, मी कुर्ता घातलेला, मी तो तसं दुमडला पण तो चांगला वाटत नव्हता. मी परत ओपन केला तो लूज झाला. तर ठेवला मी. आदित्य मला त्या दिवशी बोलतो, मी तुला काय घालणार हळदीला? बोलला ना. नाही हळदीला काय घालणार आहेस? बोलतो मी ब्लॅक कुर्ता घातलेला सांगितला, तुला हळदीला काय घालणार आहेस? बोलतो हा माझ्याकडे दुसरा एक ब्लॅक कुर्ता तोच घालेल. लग्नाला काय घालेल? लग्नाला ब्लॅक मध्ये पठाणी येते घालेल. तुला एवढं सगळं ब्लॅकच घालायचं. भाईने आता केलाय सबस्क्राईब फॉर्च्युनर. मध्ये बसल्यावर मला आठवण आली ना. अख्खा व्लॉग बघितलाय, व्लॉग मस्त आहे बोलतो. लाईक पण केला पण मी सबस्क्राईब नाही केला. चुतिया बनवतोय. चुतिया समझा मेरे को. देव तू खूप स्लो चालवतो रे. मी जर चालत असतो ना तर एवांना पोचलो पण असतो. मी काय बोलतो, या फोन मध्ये बघितलं नाही, मला एक व्ह्यू दिलाय, व्ह्यू पण दिले. असं ना अख्खा बघून व्ह्यू येते. देव हे बघून काय वाटतं तुला? दादूस काय बोलतो भाई? हॅपी हो काय बोलतात? हळदी. हॅपी हळदी. टर्मरिक. पाठवून आली आता. आणि काय वाटतं तुला? रिस्पॉन्सिबिलिटी तर खूप आहे. लॉयल्टी ते तर आहेच. ते तर आहेच. तर उद्या बघूया कसं काय. उद्या पण आपण भेटूया याच व्लॉग मध्ये. ट्यून ऑन. 4:30 वाजताचा मुहूर्त आहे उद्या. बघूया किती वाजता येत आहेत. नक्की 4:30चा मुहूर्त आहे, किती वाजता येतात बघूया. 6:30 पर्यंत येऊ. मसाले पण नाही. नायगाव नाही, गावात नाही मला. नायगाव म्हणजे सावकाशी सांगतो. तू गाव कुठलं? गावे नाही गावी. कोकण. मला कोकण जायचं. कुठे? सिंधुदुर्ग यायचं वगैरे सगळं. बनणार कोण? गॅस वगैरे ठेवले कोणाला? HP वाल्यांसाठी. उद्या भेटूया. उद्या 4:30. काय पिताय तुम्ही?
बूश इथं सिगरेट आमच्या गाडीची इंटरनॅशनल चावी बघा. ह्याचा खालचा अर्धा पार्ट आम्हाला माहित नाही कुठे, माहिती फॉर्च्युनर. मला सांग काय काय झालं गाडीचं काय झालं गाडीचं काय झालं तुम्ही नजर लावलात ना गाडीचं काय झालं. दे धक्का अजून एक हाताची गरज वाटते मला. क्लच को रिलीज करने के साथ आप कार को हल्का सा एक्सेलरेट भी कर सकते हैं. उसके बाद आप अरे गाडीचं नाव टाक, गाडीचं नाव. काय सीन असला पाहिजे रे. तो बोलत कीचा काय सीन आहे. सगळे भाई घमघमाट झाले सगळे. माझी गांड फाटलेली बेंचो एसी चालू झाला गाडी नाही बघितलं. न्यूट्रल 3, 2 मोर्या. चल हे नाव होतं. बोलला गाडी हिट झाली आहे तर थांब जरा 2 मिनिटं गाडी धावा लागून दे. थोडा गप्पा गोष्टी करूया. गप्पा गोष्टी आपल्या एरियात झाल्या. गप्पा गोष्टी करूया. देव सुधरेल कधी ते सांग मला. गुरुवारी मटण आणि शुक्रवारी त्रिलोक बार. चावी आहे ना पूर्ण कनेक्ट कर आणि मग लावून बघ. आहे नॅनो टेक्नॉलॉजी. सगळ्यांनी प्रे करा, प्लीज प्रे करा. तुम्ही प्रे कराल तोपर्यंत मला वाटतं गाडी चालू झाली असेल, आम्ही घरी पोचलो असेल. ओपन नाही. हे मला वाटतं ते काढलं ना आता चालू आहे गाडी. ट्राय कर. या मित्रांनी आणलेली आहे डिझेल. बॅटरी डाऊन आहे. जोरात दे जी भाई. नहीं कुछ नहीं बजा रहे थे भाई. वो अभी पता नहीं क्या हो गया, गाड़ी का बैटरी डाउन हो गया या क्या हो गया पता नहीं कुछ. गप्पा आम्ही घर जात होतो. अरे यार चला बँडशन जाऊया, शाहरुख खानचं घर बघूया. शाहरुख खानच्या घराबाहेरच गाडी बंद पडली. 1-1.25 तास झाला आम्हाला. सुंदर मज्जा. मला इतकी खतरनाक झोप आली आहे की मी पडलो की झोपणार. बिचारे हे काही बॉईज आहेत जे थांबले आणि आपल्यांना हेल्प करतायत. ह्युमॅनिटी इज स्टील अलाइव्ह. थँक्यू बॉईज. धक्का मारायला जागा नाही आहे पण ठीक आहे. लेट्स गो. सलमान भाई आप ही कुछ तो करो अभी. मैं आ जाऊं क्या? मी येतो सर. हा मी येतो. डिझेलही कमी आहे ना. डिझेलच कमी आहे. बोलतो की मी 2,500चं डिझेल टाकलेलं. विराजने चुतिया बनवलाय. 2,500चं पेट्रोल टाकलाय. सगळे तेच बोलतायत 2,500चं पेट्रोल छाटे नाही या गाडीमध्ये. 250चं पेट्रोल आहे. जे रस्त्याला भेटले आहेत ते मित्र किती चांगले आहेत. ते लोक आपल्याला टो देत आहेत त्यांच्या बाईकवरून. किती बाईक आहेत? 2 बाईक आहेत? 3 बाईक आहेत? 3 बाईक आहेत. जर देवला बँडशन फिरायचं नसतं ना तर तोपर्यंत आपण घरी असतो. चाल स्नॅप गाडी चालतो. स्नॅप ये देखो इसको देखो. ये गाडी चालवते बघ. इसको चालू स्नॅप. 3 बाईक त्यांचे पुढे आहेत, 3 बाईक मागे आहेत. मागून जे टो देत आहेत आणि पुढून जे पुढे काही गाड्या वगैरे येतात ते सांभाळत आहेत. खूप बरं वाटतंय या सगळ्या गोष्टी बघून, एक्सपिरियन्स करून. आता मला असं वाटतं की आपण जर नॉर्मली घरी गेलो असतो झालं ब्लॉग संपला असता. पण देवच्या काय मनात आलं की आपण बँडसन फिरूया. बूस्ट देवला बँडसरमध्ये बूस्ट प्यायचं होतं आणि लागले आमचे बूस्ट. ते मागून जे आपल्याला सपोर्ट करतायत ना खतरनाक आहे यार. मजा आहे त्यामध्ये, मजा आहे. भाई लोग तुम लोग का नाम मुझे पता नहीं पर इतना बोलना चाहता हूँ कि सैल्यूट है तुम लोगों को. अगर आप ये ब्लॉग देख रहे हो तो मैं आपको दिल पूरे दिल से थैंक यू बोलता हूँ. मला घरी जाऊन आता झोपायचं. मला जाऊन वैताग आलाय. मला तर झोपायचं बस चालायचं. पंप रहता था उसको प्रेशर बनाना. 1 सेकंड पे ट्राय करते. सेकंड गिअर वरती ट्राय करतोय. बघू. बँडस्टँड वरून धक्का मारत आपण आलेलो आहोत बँड्रा स्टेशनला. पार्किंग शोधू आणि पार्किंगमध्ये गाडी लावून टाकू आणि
ओलानी घरी जाऊ. आम्ही हे आधीच करणार होतो पण विराजने ऑलरेडी गाडी बॉरो केलेली आहे तर ती अशी मध्येच आपण सोडून जाऊ शकत नाही. पण आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहे तर आपण हेच करणार आहोत. ए कॉकरोच कॉकरोच कॉकरोच. नंबर पे फोन नंबर किसी का और फोन उठाने बोलना. इतना चुभने लगा हूं सबको. गाडी चालू झालेली आहे. आता गाडी बंदच नको करू. बंदच नको करूस. चालू कर. चालू है चालू. आपका नाम क्या है? शाइबी भाई. थैंक यू सो मच. थैंक यू भाई. आपका नाम क्या है? आकिब भाई. थैंक यू सो मच. थैंक यू. क्या बात है. मजा आ गया भाई. काय वाटतं रोहित ही जी खुशी आहे काय दुनियातली कुठली खुशी नाही सांग मला. ही खुशी तर खुशी आहे भाई. नाही पण चलो भाई थँक्यू भाई. मजा आली. विराज रशियन पण एवढी खुशी नाही. उद्या लग्नाला बुलेरो घेऊन जायची की कसं जायचं? अरे उद्याच बघू. आता बॉईज निघाले आहेत. कुठे निघाले आपण सांग? आपण निघाले होतो लग्नाला. लग्न म्हणजे रिसेप्शनला. हा आणि जसं ठरल्याप्रमाणे वरच बोललेलं आपल्याला 4:30 आणि आपण निघालेलो आहोत. आणि आज पण लेट कोणी गेलं? तर 6:30 वाजता आम्ही निघालेलो आहोत. 6:33 झाले आहेत. आता पोहोचायला 45 मिनिट्स लागतील ना आपल्याला. मॅप टाकायला लोकेशन काय करतोय? 4 वेळा मी त्याच जागेवर गेलोय. आज 5वा दिवस आहे तरी पण आम्ही मॅप टाकतोय. सवय करून ठेवायला लागेल. पण मला वाटतं झालं लास्ट सवय का झाला? परत एकदा जाऊ तिकडे. 5:55 जाणार आहेस काय? नेक्स्ट संडे परत एकदा जाऊ तिकडे. तुमको देखा इथं भारी मजा येईल काय करायला. सनसेट बघायला रे. बघायपासून सनसेटकडे एकदा पण नाही बघितलं. एक काम करू मी काय बोलतोय ह्याच्यावरच लिहूया. जे काय आहे ते ह्याच्यावरच लिहूया. सरप्राईज राहणार नाही. जीपे केलेत आपण सांगायचं परत. अच्छा जीपे केले सांगायचं की जीपे चेक कर. परत छोटं लिही. परत मोठं घरी थोडा टेंडर मी तो मुमेंट मूवी तो घेऊन आलो. मला तो आवडला. 365D बॉईज. ठीक आहे. आता इथं नावं 5-10 मिनिटं झाले आपण भाई प्रॉपर लाईन मध्ये उभे आहोत. आणि हे काय ही फालतूगिरी काय आहे? हे मध्ये बी देऊन असे उभे राहतात. घेतलंच ना पाहिजे. सगळे लक्ष द्या बघा काय बोलतोय. काहीतरी परत विराजचा काहीतरी एक विषय आहे. पुढच्या महिन्यात वाजवू आपण. 5-6 हजाराच्या वर भरलेत ना जिमला येतो लगेच येतो भाई. या का नाही फुल भरलंय भाऊ. बेकार दमलोय. तर आपला व्लॉग मी आता इथे एंड करतोय कारण की माझ्यामध्ये अजिबात त्राण नाही आहे जास्त काय बोलायला. तुम्ही व्लॉगमध्ये सगळं पाहिलंच असेल. काल काय हळदीमध्ये आपण धमाल मजा केली ती आणि घरी येताना गाडीची काय वाट लागली आपल्या. पण ह्युमॅनिटी आहे म्हणून आम्हाला खूप चांगली हेल्प मिळाली. तिकडे रँडम लोकांनी आम्हाला खूप हेल्प केली. त्यांच्यासाठी सल्यूट आहे. आणि अजून 2 रँडम मित्र होते तिकडे. त्यांनी आपली गाडी स्टार्ट केली. ते बोलले की गाडी में शायद से एअर पकडा होगा आणि मग ते शेवटी त्यांनी काहीतरी हात वगैरे लावला आणि मग गाडी आपली स्टार्ट झाली आणि आपण घरी आलो. ऑल्सो उद्यापासून आपण आपलं प्रॉपर रुटीन चालू करूया. डाएट, वर्कआउट आणि शूट. 2 दिवस डाएट आणि वर्कआउटची वाट लागलेली. शूट आय गेस काल परवा केलेलं पण ठीक आहे. शूटमध्ये 1-2 दिवस आपण गॅप घेऊ शकतो पण डाएट आणि वर्कआउटमध्ये नाही घेऊ शकत. तर उद्यापासून आपण प्रॉपर चालू करूया आपलं रुटीन. आणि तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि अजून आपण